आजच्या काळात जिथे पैशांसाठी लोक काहीही करतात, तिथे एका तरुणाने प्रामाणिकपणाचं उदाहरण घालून दिलंय. एटीएम मध्ये सापडलेले पैसे स्वतःकडे न ठेवता थेट पोलिसांच्या स्वाधीन करून या युवकाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. घटना आहे नागपूरमधील. मनीष दिलीप दादरे हा 24 वर्षीय युवक एका SBI एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला एटीएम मशीन मध्ये काही रक्कम जमा अवस्थेत दिसली. ही रक्कम कोणीतरी विसरून गेल्याची शक्यता होती. सुरुवातीला मनीषने त्या पैशांच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रीचा वेळ आणि बँक बंद असल्यामुळे कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर त्याने कोणताही गैरवापर न करता सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि संपूर्ण रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सीसीटीव्ही व व्यवहार तपासून पैशांचा मूळ मालक शोधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. तपासात समोर आलं की ही रक्कम एका व्यक्तीने एटीएम मध्ये जमा करताना तांत्रिक कारणामुळे अडकली होती. मनीष दादरेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत पोलिसांनी त्याचा सत्कार केला. आजच्या या काळात अशी प्रामाणिकता दुर्मिळ झाली असताना मनीषने समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण दिलं आहे. पोलीस ठाणे येथे मनीष दिलीप दादरे वय 24 वर्ष यांनी येऊन माहिती दिली की काल दिनांक 24 मार्च 2026 रोजी अंदाजे 9:30 ते 10 वाजता दरम्यान ते SBIच्या ATMला गेले असता त्यांना तेथे जे कॅश डिपॉझिट मशीन होती तिथे त्यांना 50,500 रुपये सापडलेले होते आणि ते साहजिक त्यांनी तिथे प्रयत्न केला की कोणाची विसरले असते. तिथे थोड्या वेळ थांबले, पण रात्र झाल्यामुळे बँक बंद झालेली होती. तर आणि त्यांना कोणती माहिती प्राप्त होऊ न शकल्याने त्यांना म्हणजे ते ज्याचे पैसे होते त्याला परत करू शकले नव्हते. त्यामुळे आज आम्ही पोलीस ठाणे इथे 1100 वाजता हजर असताना ते पोलीस ठाणे इथे आले. त्यांनी सांगितलं की सर, मी काल SBI ATMमध्ये गेलेलो होतो आणि असं त्या डिपॉझिट मशीनमध्ये मला 50,500 रुपयाच्या 101 नोटा सापडलेल्या आहेत. तर आपण हे ज्यांची कोणाला असेल त्यांना परत करा. तर आम्ही याबाबत आमचे DB पथकाचे मनोज नेवारे, अविनाश चंगोले व प्रकाश गाडेकर व PSI सिद्धांत मुस्के यांना माहिती दिली. सदर DB पथकाच्या संपूर्ण टीमने बँकेत त्या ATM बाबत ज्यांनी आमच्याकडे मनीष दादरेजींनी पैसे जमा केले होते त्यांना विचारणा केली असता असं लक्षात आलं की सदरचं ATM हे इमामवाडा हद्दीत होतं. परंतु ते पैसे आमच्याकडे जमा केलेले असल्याने आम्ही सदर बँकमध्ये जाऊन मॅनेजरशी म्हणजे आमच्या तपास पथकाने बँकेमध्ये जाऊन मॅनेजर यांच्याशी भेट घेतली. भेट घेतल्यावर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी CCTV फुटेज लगेच अवेलेबल करून दिले. त्यामध्ये दिसलं की ज्या व्यक्तीने पैसे जमा केले त्याचा अकाउंट नंबर आणि सगळे डिटेल्स आले. त्यानुसार बँक मॅनेजरकडून मोबाईल क्रमांक घेऊन आमच्या तपास पथकाने त्यांना फोन केला. तर सदर हे अक्षय आनंद झाडे यांचं मेडिकल चौकातच मेडिकल आहे आणि मेडिकलमधले जे नगदी रक्कम जमा झालेली होती ते त्यांनी सदरच्या डिपॉझिट मशीनमध्ये जमा केलेली होती. परंतु तांत्रिक चुकीमुळे आता यात SBIच्या मशीनची चुकी आहे. त्यांनी पैसे जमा केले आणि ते तिथून निघून गेले, परंतु ते पैसे जमा नव्हता पुन्हा परत आले. यामध्ये संपूर्णतः SBIची जिम्मेदारी आहे. पण हा जो व्यक्ती इमानदार होता मनीष दादरे याने ते पैसे स्वतःहून त्याने कोणत्याच प्रकारचे तिचे ट्रान्झॅक्शन केलेले नव्हते. वास्तविक पाहता त्याला शोधणं खूप म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. पण ही संपूर्णतः चुकी SBIच्या त्या डिपॉझिट मशीनची आहे. पण तरीसुद्धा या व्यक्तीने पोलीस ठाणे इथे येऊन हे 50,500 रुपये जमा केले व आम्ही सदरचे ज्यांचे हे पैसे होते अक्षय आनंद झाडे त्यांना ते पैसे परत केलेले आहेत. तर तपास पथकाने ही अत्यंत तात्काळ जाऊन ही कामगिरी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मनीष दिलीप दादरे यांनी सुद्धा आपलं एक इमानदारीने इमानो इतबारे हे पैसे पोलीस ठाणे आणून दिले. त्याबद्दल आम्ही त्यांचा सुद्धा सत्कार केलेला आहे. खरंच आजच्या काळात पैशांपेक्षा प्रामाणिकपणा मोठा असतो हे मनीष दादरेने दाखवून दिलंय. अशा सकारात्मक बातम्या समाजात विश्वास आणि प्रेरणा निर्माण करतात.